आज विधान परिषदेच्या सभापती पदाचा कार्यक्रम जाहीर होणार आहे। शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे। खाते वाटपाच्या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान विधान परिषदेचं सभापतीपद शिवसेनेकडे असावं अशी एकनाथ शिंदेंची मागणी होती आणि त्यानुसार आज कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये नीलम गोऱ्हेंना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, नीलम गोऱ्हे सध्या सुद्धा हा पदभार सांभाळत आहेत, पण त्यांना आता औपचारिकरित्या त्यांची निवड याच पदी होईल असं वाटतंय। आणखीन काय माहिती आहे? पूर्वी खरं म्हणजे ज्यावेळी खातेवाटपासंदर्भात चर्चा होत होती त्यावेळी देखील शिवसेनेकडून विधान परिषदेचं सभापतीपद जे आहे ते मिळावं यासाठी प्रयत्न केले गेले होते आणि एकनाथ शिंदे यांनी आता त्या संदर्भामध्ये अट देखील ठेवलेली होती। त्यामुळे त्याच वेळेचं जर चर्चा आपण विचारात घेतल्या तर विधान परिषदेचं सभापतीपद जे आहे ते शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतं। आता अगदी थोड्या वेळापूर्वीच उदय सामंत हे देखील विधानमंडळात आलेले आहेत। त्यांनी देखील या संदर्भात ही माहिती दिली आहे की या संदर्भात नक्कीच निर्णय होऊ शकतो आणि अर्ज करण्यासाठी दावा करण्यासाठी काहीही अडत नाही, पण अंतिम निर्णय जो आहे तो 3 नेते घेतील आणि आपल्या सूत्रांची अशी माहिती आहे की या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे आणि विधान परिषदेचं सभापतीपद जे आहे ते शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतं। आता सध्या उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे या गेल्या 2 वर्षापासून कार्यभार सांभाळत आहेत आणि त्यांना इतर कोणतं मंत्रिपद जे आहे, ज्यावेळी मंत्रिपदाचं वाटप होतं त्यावेळी त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, पण मंत्रिपद देखील त्यांच्या वाट्याला आलं नाही। त्यामुळे हे निश्चित मानलं जातं की नीलम गोऱ्हे यांनाच पदोन्नती मिळू शकते आणि शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो विधान परिषदेच्या सभापती पदासाठी। दुसरं आणखीन एक नाव आहे दीपक केसरकर यांचं, त्यांना देखील विचारण्यात आलेलं आहे, मात्र केसरकरांच्या नावावर कितपत शिक्कामोर्तब होईल या संदर्भामध्ये साशंकता आहे। त्याचमुळे दुसऱ्या बाजूला नीलम गोऱ्हे ह्या गेल्या 2 वर्षापासून कार्यभार सांभाळत आहेत आणि त्यांनाच पदोन्नती मिळण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे। त्यामुळे विधान परिषदेचे सभापती पद आहे त्या सभापती पदावर शिवसेने दावा ठेकू शकते आणि शिवसेनेचा आज जो कार्यक्रम जो आहे विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा तो आज जाहीर झाल्याच्या नंतर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये सभापती पदासाठी निवडणूक होईल आणि शिवसेना या संदर्भामध्ये अर्ज करून आपला सभापती बसू शकते। धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता नीलम गोऱ्हेंना पदोन्नती मिळून त्या सभापतीपदी नियुक्त होऊ शकतात, त्यांची निवड होऊ शकते असं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।